हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत। वांग फ्राय खूप मस्त लागते आणि ह्याला आम्ही वेज सुरमई सुद्धा म्हणतो। सेम मच्छी सारखाच पदार्थ आहे, खायला चवीला दिसायला सुद्धा। तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। एक वांग घेतलेले, त्याचे स्लाइस तयार करून घ्यायचे आहेत। एकदम पातळ नाही करायचे, थोडा जाड करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये हिंग, गोडा मसाला, हळद, 2 चमचे मसाला घेणार आहे आणि इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। सर्व मसाले आपल्याला असे लावून घ्यायचे। ते सर्वांना आपण असं मसाला लावून घेतलेला आहे। इथे गॅसवरती तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचे। इथे मसाला लावलेले जे वांग्याचे काप आहेत ते घ्यायचे। एका प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा, जाड रवा नाही घ्यायचा। आणि वांग्याला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि एक एक करून आपल्याला तव्यामध्ये सोडायचे। इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवून फ्राय करून घ्यायचे। अशा जर वांग फ्राय करून घेतलं तुम्ही तर मच्छी सुद्धा विसरून जाणार, एवढं टेस्टी लागतं। आता आपण हे दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे। आपण आता पलटी करून घेऊया। एका बाजूने खूप मस्त फ्राय झालेले आहेत, रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने छान क्रंची करून घ्यायचे आहे। हे क्रिस्पी असे फ्राय करून झालेले आहेत, खूप मस्त असं क्रंचीपणा आलेला आहे वरती आणि आतमध्ये सॉफ्ट असे वांगी फ्राय झालेले आहेत। आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे बघा, मस्त आपलं क्रंची असं वांग फ्राय झालेलं आहे, खूप टेस्टी आहे। तुम्ही मच्छी नक्कीच विसरून जाणार आहात हे करून खाल्ल्यानंतर। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।